तुम्ही केलेल्या गरमागरम इडली उपम्याची चव तुम्हालाही दुप्पट करायचे का? मग अशी प्रोटीनने समृद्ध पातळ खमंग चटणी नक्कीच बनवून बघा. अर्धी वाटी शेंगदाणे, त्यांची सालं निघायला लागतील आणि हलके डाग पडतील एवढा वेळ भाजून घ्यायचे. त्यात अर्धी वाटी चिवड्यात घालतो ते डाळं 1-2 मिनिट परतून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा तेलात 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ, 2 लसणीच्या पाकळ्या आणि 2 तिखट हिरव्या मिरच्या परतायच्या. डाळीचा खमंग सुवास येईल आणि त्यांचा रंग बदलेल इथपर्यंत त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या. नंतर सगळे जिन्नस मिक्सरमध्ये, त्यात चवीनुसार मीठ, वाटायला आवश्यक तेवढं पाणी, चटणीला हलकासा हिरवा रंग येईल एवढीच कोथिंबीर आणि अशी चटणी वाटून घ्यायची. चटणी जेवढी पातळ हवी त्यानुसार त्यात पाणी घालायचं. 2 चमचे तेलात अर्धा चमचा मोहरी, 2 सुक्या मिरचीचे तुकडे, 5-6 कडीलिंबाची पानं आणि पाव चमचा हिंगाची फोडणी. ही खमंग सुवासिक फोडणी आपल्या प्रोटीनने समृद्ध अशा पातळ चटणीवरती. ह्या आहेत गरमागरम वाफाळलेल्या अगदी हलक्या झालेल्या इडल्या. त्याच्यावरती ही मस्त चवीची अतिशय रुचकर अशी पातळ चटणी. तुम्हीसुद्धा तुमच्या उपम्याची, इडलीची चव वाढवायला ही चटणी नक्की करा.